फ्रेंड्स नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त हेल्दी अशी थंडीमध्ये मिळणारी मुळ्याची भाजी करणार आहोत आणि ती पण माझ्या पद्धतीने करणार आहोत आपण. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भाजी खूप छान लागतेच. मुळ्याच्या पान, मुळ्याचा जो देठ असतो सफेद भाग, पान आणि आपण चण्याची डाळ टाकायची आहे. खूप भारी लागते भाजी. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, हा बघा, हा जो सफेद भाग आहे ना, त्याला आधी मी काय केलं, मुळ्याला स्वच्छ धुतलं व्यवस्थित. आणि जो हा सफेद भाग आहे ना, त्याला मी असं, ह्याला पण थोडीशी अशी माती चिकटलेली असते ना, मग आपण काय करायचं, स्वच्छ धुवायचं 4 ते 5 वेळा पाण्याने आणि मग थोडंसं असं तासून घ्यायचं. मी हा मुळा असा किसून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण काय करायचं आहे, जी मुळ्याची पानं आहे ती पानं पण मी स्वच्छ धुतली आहे आणि अशी बारीक बारीक चिरून घेतली आहे. जे देठ पाण्याचा जो देठ असतो ना, तो कोवळा असेल तर असं बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि जर देठ जाड असेल तर मग तो घ्यायचा नाही. मी हे जे कोवळे कोवळे देठ आहे ना, ते बारीक चिरून घेतले आणि पानं पण, हे बघा, ही मुळ्याची पानं अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकून छान असं भाजीला असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण ना, मुळ्याची भाजीत थोडीशी उग्र वास असतो, तो वास निघून जाण्यासाठी, आणि थोडीशी तुरट लागते ना, तर तुरटपणा आणि जो उग्र वास असतो ना मुळ्याचा, तो निघून जाण्यासाठी असं व्यवस्थित असं आपण त्याला चोळून घ्यायचं पानाला. आणि जेव्हा आपण भाजीमध्ये टाकू ना, भाजीमध्ये आपण ॲड करू ना, आणि भाजी करताना मग आपण असं पिळून घ्यायचं. पण आता सध्या मीठ चोळून घेतलेलं आहे मी व्यवस्थित. आता मी हे साईडला ठेवते आहे. मूठभर मी चण्याची डाळ ही भिजत ठेवली होती. हे बघा, छान अशी भिजली आहे. हे बघा, चटकन तुटते आहे. हे बघा, जर तुम्हाला वेळ असेल ना, तर 1 तास चण्याची डाळ भिजत ठेवा. आणि जर वेळ नसेल तर काय करा, गरम पाण्यामध्ये अर्धा तास तुम्ही ही भिजत ठेवू शकता. तर आता हे मी साईडला ठेवते आणि आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी या कढईमध्ये ना, पोहे खायचे 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तुम्ही कमी किंवा जास्त पण घेऊ शकता. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहेत ना, त्या मी ठेचून टाकलेल्या आहेत. भाजीमध्ये ना, पालेभाजीमध्ये लसूण ठेचून टाकलं ना, तर त्याचा टेस्ट, त्याची चव खूपच छान लागते आणि सुगंध पण खूप छान येतो. पण जर तुम्ही कट करून टाकत असाल तरी पण चालेल. मी हे 3 मिरच्या आहेत, उभ्या चिरून टाकलेल्या आहेत. तुम्ही किती तिखट खाता ना, त्याप्रमाणे मिरच्या ॲड करा. हा एक बारीक चिरलेला कांदा ॲड करूया आपण. आणि कांद्याबरोबरच आपण ही चण्याची डाळ पण ॲड करूया. छान आपण परतून घ्यायचं आहे. ताट ठेवून आपण चण्याची डाळ 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊया. एक मिनिटाने आपण हे ढवळून बघितलं. चण्याची डाळ बघा हलकीशी ब्राऊन झाली आहे. हे बघा, चण्याची डाळ व्यवस्थित शिजली आहे. आता आपण काय करायचं आहे, जो सफेद मुळा आपण किसला होता ना, तो आपण ह्याच्यामध्ये आधी ॲड करूया. तुम्हाला जर हिरवी पानं नसेल ॲड करायची ना, तर नुसतं असंच जर मुळ्याची भाजी केली ना, तरी पण खूप छान लागते. तर आता आपण काय करायचं, ह्या मुळ्याचं पानं आहेत ना, ज्याच्यात आपण मीठ मिक्स करून ठेवलं होतं, ती असं आता पिळून पिळून आपण ॲड करायची आहे. म्हणजे जो उग्रपणा असतो ना मुळ्याचा, तो कमी होतो.
व्यवस्थित आपण ढवळून घ्यायची आहे. आता आपण जरासंच मीठ ॲड करायचं आहे, कारण आपण जेव्हा मुळ्याच्या हिरव्या भागामध्ये मीठ ॲड केलं होतं, म्हणून थोडंसं मीठ सांभाळून ॲड करायचं. छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. झाकून ठेवायचं आणि 2 मिनिटांवर शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये ढवळत राहायचं. आता आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, मुळ्याची भाजी छान अशी शिजली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर नसेल ना तुमच्याकडे तर नाही ॲड केली तरी पण चालेल. माझ्याकडे होती म्हणून मी ॲड करते आहे. छान लागते. ओलं खोबरं आहे, फ्रेश कोकोनट, ते मी मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे, ते मी ॲड करते आहे. तुम्ही विडीने खवलेलं खोबरं ॲड केलं तरी पण चालेल, पण मी मिक्सरमधूनच फिरून घेतलं आहे. आणि आता मी गॅस बंद करते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त अशी आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे. चणा डाळ टाकून तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा, खूपच छान लागते. आणि अशी जर भाजी केली ना तुम्ही, मोठी तर काय लहान मुलं पण नक्की आवडीने खातील. खूप भारी लागते आणि त्याचा उग्र वास पण कमी होतो ना, त्याच्यामुळे खायला खूप छान लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीज तर लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काय छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर मग चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.